अफगाणिस्तानमधून खराब बेदाणा आयात करून भारतीय बाजारपेठेमध्ये विकणारे रॅकेट उघडकीस, बागायतदार संघाने आणले उघडकीस। अफगाणिस्तानमधून बेकायदेशीरपणे आरोग्यास घातक असणारा खराब बेदाणा आयात करून त्यावर प्रक्रिया करून भारतीय बाजारपेठेमध्ये विकणारे रॅकेट द्राक्ष बागायतदार संघाने उघडकीस आणले आहे। संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी तासगाव येथील कोल्ड स्टोरेजवर धाड टाकून याबाबतची पाहणी केली असता अफगाणिस्तानमधून खराब निकृष्ट बेदाणा आयात करून त्याला वॉशिंग करून कृत्रिम रंगाचा वापर करून हा विषारी बेदाणा भारतीय बाजारपेठेमध्ये रिपॅकिंग करून विकण्यासाठी आणला होता। यामुळे महाराष्ट्रामध्ये बेदाण्याचा दर कमी होऊन याचा फटका बेदाणा उत्पादकांना बसणार होता। याबरोबरच सध्या बेदाण्याचे वाढलेले दर पाहता हा आयात केलेला खराब बेदाणा जास्त उत्पादन झाले दाखवून ग्राहकांच्या माथी मारण्याचा काही व्यापाऱ्यांचा डाव होता तो संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावला असून या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। यावेळी संघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती चव्हाण, जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील तसेच संचालक यांनी कोल्ड स्टोरेजवर धाड टाकून या बेदाण्याची पाहणी केली आहे। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवटे, महाकाळ। अफगाणिस्तानचा बेदाणा आहे की आता इथं काय नाव स्टोरेजचं, राधिका कोल्ड स्टोरेज तासगाव वासुदेव राहुल बापनाचं स्टोरेज आहे। यांचा भाऊ रवी बापना ना तुम्ही तिथं ह्यो अफगाणिस्तानचा बेदाणा आणि ह्यो बेदाणा दिलाय कोणी सांगतो तुम्हाला, ओमर साहिल लिमिटेड आणि इम्पोर्टेड बाय कोहली ॲग्रो इंडिया आणि हां त्याच्यावर घे मी सगळा फोटो घे हां ही कोहली ॲग्रो इंडिया। तो बेदाणा इथं ह्या दर्जाचा आणून हे बेदाणा शॅम्पल घे रोहित, शॅम्पल घे ही सगळी चालू आहे का रे रपड, चल ही सगळी कागद घे रे तो बेदाणा खाण्याचा आहे नाही का, तो माझी विनंती आहे आलं करा अध्यक्ष, अन्न आणि औषध प्रशासनाला बेदाणा आपण रेस्टिट्यूटला पडतो अध्यक्ष बरोबर आणि कलेक्टर साहेबांनी ही स्टोरेज सगळी सील केली पाहिजे 2 दिवसात, बॉक्सच ठेवायची ना बॉक्स आणि ही इथं 1 वर्ष बेदाणा जरा कमी केला तर ह्याला लगे मुंग्या आल्या त्या की बेदाणा आयात करून इथं सांगितलं होतं मोर्चा की बेदाणा तुम्ही परदेशातल्या बेदाण्याला तुम्ही मदत करून इथं जो आयात झालेला बेदाण्याला तुम्ही खरा देऊ नका। सांगलीचा शेतकऱ्याचा हे त्या व्यापाऱ्यांचा डाव चालू आहे की बेदाण्याला भाव पाडायचं, त्यानं द्राक्षाचा भाव पडायला लागले आणि हा सगळा बेदाणा माननीय कलेक्टर साहेबांनी सगळ्या कोल्ड स्टोरेजचा इथं धाड टाकून अन्न औषध प्रशासन, पोलीस प्रशासनानं हे बेदाणा सगळा जप्त करावा। आम्ही द्राक्ष संघाची सगळी लोक इथं आलेलो आहे, संचालक बोर्ड आमचा ह्या बेदाण्याचा एवढं ही बाहेरचं आणून लोकांना खाऊ घालायला खरंच भारतात बेदाणा जरा कमी उत्पादन झालं आहे म्हणून आयात केलाच पाहिजे, लोकांनी खाल्लाच पाहिजे, नाही खाल्ला लोक चक्करून पडले, आजारी पडायला लागले, असं काय घडलं काय एखाद्या वर्षी झालं म्हणून झाले का आता 1.5 महिन्यात मिळून बेदाणे आणि ही लोक रोज आयात करायला लागले। ह्या सगळ्या लोकांना ह्या बेदाण्याच्या हे राहुल बापना असू दे, रवी बापना असू दे, मागाशी आपण गेलो तिथं आणि जो कोण बटेजा सगळे पेपर आहेत आपल्याकडे यांनी आयात केला आहे। ह्या लोकांना जरा शरम वाटायला पाहिजे की एवढ्या दिवस ह्या शेतकऱ्यांना तुम्हाला मदत केली, तुम्हाला अंगाला कापडानं आला त्याला कारण करोडो रुपये तुम्ही एवढं मोठं झाला की द्राक्ष बागायतदारांच्या जेव्हा बेदाणा उत्पादकांच्या जेव्हा झाला थोडंसं तुम्ही ह्या बेदाण्याच्या उत्पादकाला द्राक्ष उत्पादकाला 4 पैसे मिळत होतं आणि लगेच तुम्ही इथं बेदाणा आयात करायला कोणीतरी अमृतसरच्या पार्टीनं आणि त्याचा वॉशिंगला इथं घेतलाय आणि ह्यो बेदाणा आता बघायचं ह्यो बेदाणा बघा, ह्यो दर्जा बघा ह्या बेदाण्याचा अफगाणिस्तानच्या आणि ह्यो बेदाणा तुम्ही ह्याला कलर मारून तुम्ही विकणार, वॉशिंग करून रिप्रोसेसिंग करून ही 10 किलोची ही 10 किलोचा बॉक्स आहे, प्रोसेसिंग प्रोसेस करते दोघी मार्गाला प्रोसेस करायला लागलेली ही बॉक्स ह्यो बेदाणा प्रोसेस 10 किलोच्या बॉक्स प्रोसेस करून बदलून 15 किलोच्या बॉक्समध्ये भरून मार्केटमध्ये सांगली तासगावच्या लावायचा आणि इथला बेदाणा असं दाखवायचं कारण हा बेदाणा एवढा दर्जाही नाही की
ह्या बेदाना दर्जाहीन बेदाना ह्याला कलर मारून भानगड्या करून भारतीय बेदाण्याची बाजारपेठ बदनाम करायला लागली. भारतीय बाजारातल्या बेदाण्याला खराब करायला लागली की भारतातलं बेदाना खराब आहे असं दाखवून द्यायला लागले. ही लोक खरोखर रवी बापणाच्या अपेक्षा नव्हत्या तुमच्याकडे असल्या आम्हाला. नाही रिप्रोसेस तुम्ही करायला नाही पाहिजे, घ्यायला पाहिजे. ही प्रोसेस नाही तुम्ही घ्यायला पाहिजे होता रिप्रोसेसला. तुम्ही मदत सुद्धा करायला नाही पाहिजे. मोर्चात सांगितलं किती बॉक्स सगळं तुम्ही या व्यापारामध्ये एवढं या व्यवसायामध्ये मोठे व्यापारी असतात तुमच्याकडनं तर ही अपेक्षा नव्हती आम्हाला. तुम्ही अपेक्षा नव्हती. आता मला सांगा जो तुम्ही आता बघा तुम्ही समजत असलेला आम्ही लिगली आणलाय लिगली आणलं मोठं केलंय आणि ह्याच्यामुळे बेदाण्याचा भाव 10,000 रुपयांनी खाली आला आहे. आणि तुम्ही राव ही काय तुम्ही एकटंच नाही कितीतरी ह्यात आयात केलेला आमच्याकडे रिपोर्ट आलाय. एवढं म्हणजे आम्ही राव एवढं मोर्चात सांगितलं होतं तुम्हाला 6 महिन्यापूर्वी की बाबा तुम्ही हे उद्योग करू नका, जरा थांबा, तुम्ही मदत करू नका. परकीय बेदाण्याला इथं आता आणला की त्याला मध्ये वॉशिंग करायला स्टोरेजला ठेवायला हे असं काळा बेदाण्याला जर तुम्ही गाढवं सुद्धा खाणार नाही. प्रोसेस करून भारतातल्या जनतेला तुम्ही घालायला लागलाय. आणि इथं रेट पाडणार तुम्ही. इथं रेट पाडणार आपल्या द्राक्ष उत्पादक क्वालिटीचा बेदाना करतोय आम्ही. होतो साऊथ आफ्रिकेत आपल्या बेदानाला डिमांड किती आहे, त्याची दर्जा काय आहे. आणि तुम्ही असला बेदाना इंडियन बेदाण्याच्या पुन्हा बॉक्समध्ये भरणार आणि इंडियन बेदाण्याचा कलर मारून ते इंडियाचं नाव बदनाम करणार त्या शेतकऱ्याचं. इंडियन बॉक्स मध्ये करायला लागले, रिपॅकिंग करायला लागले. दाखवा इंडियन मध्ये जे रिपॅकिंग करायला लागले बाहेर आणि रेट पाडायला मोकळे झाले. रेट पाडून बदनाम आपला माल हो. तो बेदाना भारतात असला आहे म्हणजे याला आख्याने दिलाय धरून दिल्या काय दिलं असेल असला बेदाण्याचा प्रॉब्लेम लावून हे उभा करणार. ती रिपॅकिंग करून आपल्या ह्याच्यात बॉक्समध्ये भरतील. आता हा जर निघाले असता तर ह्याला पुन्हा रिपॅकिंग करायची काय गरज होती तुम्हाला. एक आणि दुसरा गोष्ट तुमच्याकडे रिसिप्ट रिपोर्ट आहे का? रिसिप्ट रिपोर्ट असेल तर दाखवा. तुम्ही रितसर आणला असला तर रिसिप्ट रिपोर्ट येतं आम्हाला दाखवा. असलं विष आणून याच्यावर प्रोसेस करून जर लोकांना घालत असाल आणि आम्हाला इथल्या उत्पादकांना बेदाना उत्पादनाला तुम्ही बदनाम करत असाल तर याच्यापेक्षा मोठा गुन्हा कुठला सुद्धा नाही. द्रोहाचा गुन्हा येऊ. तिकडल्या बॉक्स मधनं आणून इथं आपल्या इंडियन बॉक्स मध्ये भरताय का? कशासाठी भरताय? हा निघाली असलं तर हे बदलायला नाही. हाय असं मार्केटमध्ये सौद्यात लावायला पाहिजे. लावायला पाहिजे आपल्याला. काळा किट आहे याच्या जरा सॅम्पल घेतो भाऊ. आता इथलं झालं आज चला